माझ्या हातचं तांबूल सगळ्यांनाच आवडते. माझ्या हातचं तांबूल खूपच फेमस आहे. तर तांबूल म्हणजे माहिती आहे की तुम्हाला, ते आजोबा आजी ते खलबत्त्यात कुठे ना असं पान, सुपारी, चुना, कथ्था वगैरे वगैरे तेच असं करून ठेवायचं. तर त्याची मी तुम्हाला रेसिपी सांगते. ते मी माझ्या वेलाचे पानं तोडले आणि त्याला धुवून घेतलं, त्याला पुसून घेतलं आणि आता त्याला मी मिक्सरमधून बारीक करते. आता या तांबूलमध्ये मी टाकणार आहे कथ्था, काथ. याला म्हणते गणेश चाकला काथ. हा लहानपणापासून आहे आमचा हा ब्रँड. आणि चुना तो लावते असते तो चुना नाही, लोकांना जो लावत असते तो नाही, हा चुना. कॅल्शियम वाढते म्हणते बाया चुन्यानं. आमची आजी ती काहीतरी करत होती याच्यात भरून मटक्यात मातीच्या. आता मी या मिक्सरच्या पॉटमध्ये घेतलेला आहे सोप, ओवा, धन्याची डाळ, लवंग, इलायची आणि तुम्हाला स्वतःला जे काही आवडत असेल ते असं टाकून द्या. ठीक आहे. मग त्याला मिक्सरमध्ये बारीक करा. आता मी येतो बारीक करून. हा झाला सगळ्या गोष्टींचा चूर. आता याला टाकायचं पानामध्ये. ठीक आहे. आता वेळ झालेली आहे आपलं फेवरेट चेरी, ज्याला शुद्ध भाषेत म्हणते टुटी फ्रुटी, ते टाकायचं. आता याच्यामध्ये मी पानाचा मिक्सरमधून बारीक केलेलं पान आणि हा चूर ज्याच्यामध्ये सोप, सुपारी, ओवा वगैरे सगळं येते, ही टुटी फ्रुटी आणि हे गुलकंद. आता हे सगळं टाकल्यावर याला, आणि काथ आणि चुना विसरायचा नाही बरं, आणि हा गुलकंद आणि हे आता मिक्स करायचं. हे हातानेच मिक्स करायचं, चम्मच गिम्मचनी होत नाही. जे तुम्हाला चम्मचनं मिक्स करून दाखवत असन म्हणजे ते ना काही हे तांबूल बनवलेलं नाही आहे. ठीक आहे. हे आता असं झालेलं आहे हे मिक्सचर. आता याच्यामध्ये आम्ही टाकणार आहे हे काहीतरी पान चटणी आहे, जिचे रिव्ह्यूज आम्ही टेस्ट केल्यावर देऊ. ठीक आहे. बघतो आता. पण आज आम्ही टेस्ट करू नाही शकत, कारण हे आम्ही बनवत आहे उद्या गजानन महाराजांसाठी. त्यामुळे त्यांना पहिले दिल्याशिवाय आम्ही हे खाऊ नाही शकत. आता हे घेतलेली आहे मी थोडीशी थंडाई. याला मी करत आहे एकदम बारीक. हे मॅन्डेटरी आहे. आणि हा माझा पानाचा विडा, तांबूल, जे काही तुम्ही म्हणत आहे, म्हणता याला, ते रेडी झालेलं आहे. आणि उद्या ते गजानन महाराजांना भेटणार आहे. त्याच्यानंतर ते सगळ्या लोकांना टेस्ट करायला मिळणार आहे. नाही तर मग म्हणून सांगितलं नाही.